नमस्कार. आज आहे फिटनेस चॅलेंजचा 5वा दिवस. आज मी करणार आहे कार्डिओ वर्कआउट आणि तेही डिपार्टमेंटला करणार आहे. जितका वेळ मिळेल तितका मी तो युटिलाइज करणार आहे. सकाळचं प्रॅक्टिकल संपलं आहे, त्याच्यानंतर मी आता वॉर्मअप सुरू केला आहे. वॉर्मअपमध्ये मोबिलिटी एक्सरसाइजेस, पल्स रायझिंग ॲक्टिव्हिटी झाली आहे आणि मग आता याच्यानंतर मी थोडा आउटडोअर डिपार्टमेंटच्या शेजारी थोडा रन केला आहे. ह्याच्यात 10 मिनिट मी कंटिन्युअस जॉग करत होतो. आता तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे. त्याच्यानंतर सगळीकडे अवेलेबल असलेले स्टेअर केस असतात. मी डिपार्टमेंटच्या स्टेअर केसवर आज कार्डिओ केला. त्याच्यात वेगवेगळे व्हेरिएशन्स ट्राय करत होतो आणि जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही ते करू शकता. मध्ये ब्रेक घ्या, परत वॉक करा, रन करा आणि खाली उतरताना सहसा स्लो उतरण्याचा प्रयत्न करा. परत एकदा व्हेरिएशन जम्पिंग्स केलेत इथं आणि ह्या जम्पिंगमुळे थोडी तुमची एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ पण वाढेल. पण थोडे व्हेरिएशन, ज्यांचं वजन अति जास्त आहे त्यांनी हे जम्प्स नाही केल्या तरी चालणार आहे. तुम्ही स्टेप अप डाऊन डाऊन केले तरी चालणार आहे. त्याच्यानंतर थोडा ब्रेक, स्लो वॉक केला, मध्ये ब्रेक घेऊन परत 2-3 मिनिट ब्रेक घ्या आणि त्याच्यानंतर परत एकदा वर्कआउट सुरू केला आणि परत 10 मिनिट कंटिन्युअस अप अँड डाऊन केलं. सो हा सगळा मिळून एकूण 40 मिनिटाचा ॲक्च्युअल वर्कआउट झाला. त्याच्यात 10 मिनिट वॉर्मअप आणि त्याच्यानंतर 10 मिनिट स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंग केल्यामुळे दिवसभर काम करायचं आहे मला, त्याच्यामुळे तो दिवसभराचा थकवा त्या स्ट्रेचिंगमुळे कमी होतो आणि मसल रिलॅक्स होतात आणि आपल्याला परत एकदा पुढच्या कामासाठी ऊर्जा मिळते. सो कूलिंग डाऊन पार्ट किंवा स्ट्रेचिंग पार्ट आपल्याला आपल्या वर्कआउटमधून कधी मिस करायचा नाही आहे. तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.